थांबा. आज 6 ऑगस्ट कन्या राशीच्या प्रत्येक पुरुषांसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी आजचा दिवस एक भयंकर काळ रात्र ठरणार आहे. तुमच्या हसत्या खेळत्या चालणाऱ्या संसारावर, तुमच्या नवऱ्याच्या कष्टाच्या कमाईवर आणि तुमच्या नात्यावर एक भदाडी बाईची वाईट नजर पडली आहे, जिच्या एक पाऊल पडण्याने आज कित्येक हसते खेळते संसार रस्त्यावर आले आहेत. जिच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या कन्या राशीचा नवरा स्वतःच्याच हाताने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. आज त्या भदाडी स्त्रीचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडणार आहे. हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कोणतेही काल गोष्टी जर तुमच्या नवऱ्याच्या वागण्यात अचानक बदल झाला असेल, घरातील पैसा कुठे जातो हे तुम्हाला कळत नसेल, तर वेळ निघून जाण्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज 6 ऑगस्ट जर तुम्ही सावध झाला नाही तर उद्या पश्चाताप जर तुम्ही केला तर करायला सुद्धा वेळ उरणार नाही. मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. माझ्या प्रिय भक्तांनो, भावांनो आणि बहिणींनो, सर्वात आधी समजून घ्या की आज 6 ऑगस्ट रोजी नक्की काय घडतं. मंडळी, ज्योतिषशास्त्र सूक्ष्म अभ्यासानुसार आज 6 ऑगस्ट रोजी आकाशात कन्या राशीचं गोचर कुंडलीत अत्यंत अशुभ असं भ्रष्ट योग निर्माण झाला आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आणि ग्रह आज अत्यंत पीडित अवस्थेत आहे आणि त्याच्यावर राहूची विषारी दृष्टी पडत आहे. जेव्हा जेव्हा कन्या राशीच्या नवऱ्यांच्या कुंडलीत असा ग्रह योग बनतो तेव्हा काय होतं माहीत आहे का? ज्याची बुद्धी भ्रष्ट होते त्याला स्वतःच्या घरापेक्षा, स्वतःच्या बायको मुलापेक्षा बाहेरची ती भदाडी बाई जास्त प्रिय वाटू लागते. मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही स्त्री ग्रहाच्या या वाईट प्रभावाचा पुरेपूर फायदा घेते. ती तुमच्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात असं ओढते की नवऱ्याला वाटतं ती त्याची सर्वात मोठी हितचिंतक आहे, पण प्रत्यक्षात ती त्याच्या विनाशाची वाट पाहत असते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ती भदाडी बाई आमच्या घरात कशी ढळवळ करते. मंडळी, जर तुम्ही कान देऊन ऐका, ही स्त्री अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. ही अतिशय चालाक आणि धूर्त आहे. ही स्त्री तुमच्या नवऱ्याला सांगेल तुमच्या कष्टाची घरात कोणालाच किंमत नाही. तुमची बायको फक्त पैशाचा विचार करते. तुमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवते. ती नवऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल विष कालवायला सुरू करते. ती त्या हळूहळू तुमच्यापासून आणि कुटुंबापासून दूर करते. नवरा रात्री अपरात्री तिच्याशी फोनवर बोलू लागतो, मेसेज लपवू लागतो आणि जेव्हा तुम्ही त्याला विचारता तेव्हा तो तुमच्यावर संशय घेतो आणि घरात भांडणे उकरून काढतो. संसाराची हीच धावण 6 ऑगस्टच्या या भयंकर नक्षत्रात जास्त वेगाने घडते. मंडळी, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुमच्या या नवऱ्याच्या बाबतीतही असं काही घडत असेल तर एक भयंकर संकटाचे संकेत आहेत. ही भदाडी बाई फक्त तुमच्या नवऱ्याची बुद्धीच भ्रष्ट करत नाही, तर ती त्याला अधिक दृष्टी पार कंगाल करायच्या मार्गावर आहे. ज्याच्या बँक खात्यातून पैसे कुठे गायब होतात, त्याला अचानक कर्ज का द्यावं लागतं, या सर्वामागे हिचा हात आहे. पण ही भदाडी बाई नक्की कोण आहे? तुमच्या घरातलीच कोणी आहे का की बाहेरची? तिचं नाव कोणत्या अक्षरावरून सुरू होतं आणि तिच्या तातडीतून नवऱ्याला आणि संसाराला कसे वाचवायचे, हे सर्व मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहे सविस्तर. म्हणून एकही सेकंद ब्रेक न घेता व्हिडिओ सलग पाहत राहा. चला वळूया दुसऱ्या भागाकडे. मंडळी, त्या भदाडी बाईचे 3 भयंकर लक्षणे: नवऱ्याच्या वागण्यात झालेले गुप्त बदल आणि पैशाची लूट. भक्तांनो, 6 ऑगस्टचा भयंकर नक्षत्र योग कन्या राशीच्या पुरुषांवर वाईट सावली टाकत आहे. आता आपण त्या भदाडी बाईचा संपूर्ण मुखवटा गळून पाडणार आहोत. कित्येक भगिनी मला विचारतात, आमचा नवरा तो खूप चांगला होता, मग अचानक त्याच्यात एवढा भयंकर बदल कसा झाला? तो अचानक आमच्यावर चिडचिड का करायला लागला? तर कान देऊन ऐका. या सर्व
गोष्टी मागे ती भदाडी बाईचं आहे, तीच तुमच्या नवऱ्याला अशा काही जाळ्यात ओढते की नवऱ्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची ताकद उरलेली नाही. आज मी तुम्हाला तिची 3 अशी भयंकर लक्षणं सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही तिला तत्काळ ओळखू शकाल. मंडळी, पहिलं लक्षण गोड बोलून विष पाजणे. ही स्त्री तुमच्या नवऱ्याशी बोलताना जगातील सर्वात मऊ आणि गोड शब्द वापरेल. ती नवऱ्याला दाखवेल की या जगात तिच्यासारखं त्याच्यासारखं काळजी घेणारं दुसरं कोणीच नाही. पण पाठीमागे ती तुमच्या विरुद्ध त्याच्या मनात विष पेरेल. मदतीचा किंवा अडचणीचा बहाणा. ही स्त्री नेमकी स्वतःला सहस्य दाखवेल की मला ही अडचण आहे, मला तुमची मदत हवी आहे असं म्हणून ती तुमच्या नवऱ्याला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करेल आणि हळूहळू तुमच्या घरातील गुप्त गोष्टी बाहेर काढेल. तिसरं लक्षण, ही भदाडी बाई तुमच्या नवऱ्याला नवनवीन योजना किंवा गुंतवणुकीची लालच दाखवेल. तू इथे पैसा लाव, तुला कायम फायदा होईल असं सांगून ती नवऱ्याच्या कष्टाचा पैसा स्वतः किंवा स्वतःच्या माणसाच्या हातात वळवायला लावेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुमच्या नवऱ्यामध्ये खालील 4 धोक्याच्या घंटा दिसत असतील तर समजा तो त्या स्त्रीचा तावडीत पूर्णपणे अडकला आहे. पहिली, नवरा त्याचा मोबाईल तुमच्या हातात अजिबात देत नाही. अचानक फोनला कठीण पासवर्ड लावणे, फोन उलटा ठेवणे आणि मेसेज आल्यावर चेहऱ्यावर अचानक बदल होणे. घरात लहान सहान गोष्टीवरून मोठा वाद घालणे आणि मला तुमच्यासोबत राहायचंच नाही अशी भाषा वापरणे. कष्टाने कमवलेला पैसा अचानक गायब होणे, बँक खात्यातून मोठी रक्कम काढणे आणि त्याचा हिशोब तुम्हाला देणे. रात्री अपरात्री घरातून बाहेर जाणे किंवा ऑफिसच्या कामाचे नाव सांगून उशिरा घरी येणे. जर या 4 पैकी 2 गोष्टी जरी तुमच्या घरात घडत असतील तर 6 ऑगस्टचा हा भयंकर योग तुमच्या संसाराची राखरांगोळी करायला निघालेला आहे. ही भदाडी बाई नवऱ्याला फक्त कंगाल करून थांबणार नाही, तर ती त्याचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही. 6 ऑगस्टचा हा नक्षत्र योग तिच्या वाईट शक्तींना अधिक ताकद देतो. त्यामुळे नवऱ्याची बुद्धी आता पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. पण ही स्त्री नक्की कोण आहे, तिचे नाव कोणत्या अक्षरावरून सुरू होते, ती तुमच्या नातेवाईकांमध्ये आहे की शेजारी राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भदाडी बाईच्या जाळ्यातून नवऱ्याला सोडवण्यासाठी या 6 ऑगस्टच्या रात्री कोणता महाउपाय करायचा आहे, हे सर्व आता आपण पाहणार आहोत. महत्त्वाचा हा भाग एकही सेकंद स्किप करू नका. चला तर वळू थेट त्या भागाकडे. माझ्या लाडक्या भक्तांनो, आपण पाहिलं की ती कशी भदाडी बाई तुमच्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या कंगाल करते. आता आपण सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. आज 6 ऑगस्टच्या पवित्र आणि कडक नक्षत्रात मी तुम्हाला त्या स्त्रीचे नावाचे सर्वात मोठे रहस्य सांगणार आहे. ही स्त्री नक्की कोण असू शकते, हिचा सांगावा कसा लागायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या संसाराला लागलेली ही भयंकर दृष्टी आणि वशीकरणची सावली कायमची कशी घालवायची. त्यामुळे पुढचे 8 ते 7 मिनिटं अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण हा भाग तुमच्या कुटुंबाचे, नवऱ्याचे आयुष्य बदलणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासानुसार आणि कन्या राशीच्या गोचर ग्रहाच्या स्थितीनुसार तुमच्या नवऱ्याची बुद्धी भ्रष्ट करणाऱ्या आणि संसाराची राखरांगोळी करून पाहणाऱ्या या स्त्रीचा सुखावा लागला आहे. या भदाडी स्त्रीच्या नावातील पहिले अक्षर प्रामुख्याने क, म, स, र किंवा अ या 5 अक्षरापैकी असण्याची 99% शक्यता आहे. कान उघडून ऐका. ही स्त्री तुमच्या खूप दूरची नाही, ती तुमच्या नातेवाईकांपैकी असू शकते. तुमच्या नवऱ्यासोबत काम करणारी, सहकारी असू शकते किंवा तुमच्या शेजारी राहणारी, मैत्रीण बनून फिरणारी स्त्री असू शकते. ही स्त्री वरून तुमच्याशी खूप प्रेमळपणे बोलते, तुमच्या घरी येऊन चहा पाणी पिते, पण पाठीमागे तुमच्याच नवऱ्याच्या तुमच्याच विरोधात भडकवून त्याच्या खिशावर आणि संसारावर दरोडा टाकते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अजिबात घाबरू नका. 6 ऑगस्टचा नक्षत्र योग जितका कडक आहे तितकाच आजचा हा उपाय भयंकर शक्तिशाली आहे. आजच्या रात्री हा सोपा महासिद्ध तोटका त्या भदाडी बाईची संपूर्ण वशीकरण शक्ती क्षणातच भस्म होईल.
7 काळे मिरे, 1 चमचा काळे तीळ आणि 1 छोटं कापूर वडी. 6 ऑगस्टच्या रात्री 9 ते 12 या वेळेत हे सर्व साहित्य एक लाल कपड्यात बांधून लहानशी पोटली बनवा. पोटली तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळा. जर नवरा ओवाळू देत नसेल तर ते झोपलेले असताना त्याच्या उशीखाली ती पोटली चुपचाप ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ऑगस्ट सूर्योदयापूर्वी ही पोटली घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर नेऊन जाळून टाका. या उपायामुळे या स्त्रीची वाईट नजर, करणे बांधा आणि वशीकरण प्रभाव तत्काळी नष्ट होईल आणि तुमच्या नवऱ्याची बुद्धी पूर्ववत होईल. माझ्या कन्या राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असलं तरी सत्याचा आणि धर्माचा विजय होतो. त्याच संसारात वाचवण्याची ताकद तुमच्या हातात आहे. ज्या भगिनींनी मनापासून वाटतं की त्याच्या नवऱ्याचे आणि घराचे रक्षण व्हावे, त्यांनी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता दुर्गा, जय हनुमान नक्की असं लिहा. तुमच्या एका कमेंटवरून मी तुमच्या राशीनुसार तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, बहिणींना सर्वांना शेअर करा, जेणेकरून कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचल. असे भयंकर आणि अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. सर्व भक्तांचे कल्याण होवो. सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुढील मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे, तर ते तुम्ही नक्की ऐका, व्हिडिओ स्किप न करता मंडळी. ती भदाडी बाई आणि 6 ऑगस्टची रात्र. ती भदाडी बाई आणि 6 ऑगस्टची रात्र. काशीनाथ हा कन्या राशीचा एक साधा, कष्टकरी आणि कुटुंबावर जीव ओवाळून टाकणारा माणूस होता मंडळी. तो, त्याची पत्नी सावित्री आणि 2 लहान मुलांसोबत त्याचा संसार अगदी सुखात चालला होता. काशीनाथने स्वतःच्या कष्टाने एक छोटा व्यवसाय उभा केला होता आणि हळूहळू त्याच्या हातात पैसेही येऊ लागले होते. पण अचानक काही महिन्यापूर्वी त्याच्या आयुष्यात एक स्त्रीचा प्रवेश झाला. तिने नाव होतं मंदा. दिसायला अतिशय हसमुख आणि बोलण्यात अत्यंत गोड असलेली मंदा शेजारीच राहायला आली होती. गोड बोलून कालवलेले विष. सुरुवातीला मंदा सावित्रीशी मैत्रिणीसारखी वागू लागली, पण हळूहळू तिने काशीनाथवर आपले जाळे फेकायला सुरू केले. काशीनाथ, तुम्ही दिवस रात्र इतके कष्ट करता, पण घरात तुमची साधी कदरही नाही. सावित्री वहिनींना फक्त तुमच्या पैशाची देणे घेणे आहे, अशा गोष्टी सांगून तिने काशीनाथला मनात सावित्रीबद्दल संशयपाचे बी पेरले. बरोबर ऐकलं मंडळी. कन्या राशीवर झालेल्या ग्रहदोषामुळे काशीनाथाची बुद्धिभ्रष्ट हळूहळू होऊ लागली. त्याला मंदाचे बोलणे खरे वाटू लागले. संसाराचा लिलाव आणि पैशाची लूट. काही दिवसातच काशीनाथाचा स्वभाव पूर्णपणे बदलला. तो सावित्रीवर विनाकारण ओरडू लागला. स्वतःचा फोन सावित्रीच्या हातात देणे बंद केले. रात्री अपरात्री फोनवर गुप्तपणे बोलू लागला. एवढेच नाही तर मंदाने काशीनाथला एक नवीन व्यवसायात गुंतवणूक करायचे लालच दाखवून त्याच्या बँक खात्यातील सर्व जमापुंजी, अगदी सावित्रीचे दागिने सुद्धा गहाण ठेवायला लावले. अवघ्या काही महिन्यात काशीनाथ कर्जाच्या जाळ्यात पार रुतत गेला आणि रस्त्यावर येण्याची वेळ आली. 6 ऑगस्ट भयघटी. जेव्हा जेव्हा सावित्रीला समजले की तिचा नवरा कंगाल झाला आहे, तो एका भदाडी बाईच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे, तेव्हा तिने एका गुरुजींना सल्ला घेतला. गुरुजींनी काशीनाथची कुंडली पाहून सांगितले, सावित्री, 6 ऑगस्ट रोजी तुझ्या नवऱ्याच्या कन्या राशीवर राहू आणि शनीचा प्रभाव योग आहे. योगाचा फायदा घेऊन मंदा नावाच्या एक भदाडी स्त्रीने तुझ्या नवऱ्याची बुद्धी भ्रष्ट केली आहे. जर ऑगस्टच्या 6 रात्री तू हा उपाय केला नाही तर तुझा नवरा पार उद्ध्वस्त होईल. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 6 ऑगस्टच्या रात्री सावित्रीने काळे मिरे, काळे तीळ आणि कापूर एक लाल कपड्यात बांधून त्याची पोटली बनवली. झोपण्याच्या वेळी काशीनाथच्या डोक्यावरून ती पोटली 7 वेळा ओढून तिच्या उशीखाली ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यास्तापूर्वी ती पोटली घराबाहेर नेऊन जाळून टाकली. सत्य समोर आले. जसं ती पोटली भस्म झाली तसं काशीनाथच्या डोक्यावरचा अंधार आणि वशीकरणाचा प्रभाव पार निघून गेला. काशीनाथला
अचानक स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. मंदाने त्याला असे फसवले ज्याचे सर्व पैसे लाटले हे सत्य त्याच्या डोळ्यासमोर उघडे झाले. काशीनाथने सावित्रीच्या पाया पडून माफी मागितली आणि त्या भदाडी स्त्रीला कायमचे स्वतःच्या आयुष्यातून हकलून दिले. 6 ऑगस्टच्या एका उपायाने उद्ध्वस्त होणारा संसार पुन्हा एकदा सावरला. हो मंडळी, सर्व भक्तांनी आणि प्रेक्षकांना मनापासून आभार. ज्योतिषशास्त्रातील हा 6 ऑगस्टचा संदेश आणि उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक दूर करो. तुमच्या संसारावर आलेल्या कोणतेही वाईट सावट, गुप्त शत्रू आणि अशी संकटे कायमची नष्ट हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सावध राहा. 6 ऑगस्टच्या या ग्रहाच्या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. हा उपाय, सांगितलेले उपाय नक्की हे करा न चुकता. जय मा दुर्गा किंवा जय श्री स्वामी समर्थ हनुमान जी की जय लिहून असा संसाराच्या रक्षणासाठी प्रार्थना करा. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत 7 ऑगस्टचे भयंकर सत्य. असेच माहितीपूर्व आणि थरथर व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन राशी भविष्याचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. पुन्हा भेटू अशाच रहस्यमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.